आपण पाहणार आहोत खूप मोठा धक्कादायक असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. कारण इथे मात्र चक्क कामिनी आणि नयनतारा या दोघींची भेट झाली. आता कामिनी नयनताराला भेटायला गेल्याच्या नंतर तिथे सहजासहजी काहीच होणार नाही असं तर नाही ना. खूप मोठा धमाका तर होणारच आहे आणि हे सगळं फक्त कामिनीमुळे होणार आहे. कारण कामिनी मात्र चक्क नयनताराच्या डोक्यात आता एवढं काय काय भरवणार आहे ना. मेन म्हणजे ऋषीमुळे. आता ऋषी चक्क गावाला गेला आहे हे मात्र नयनताराला समजले. कारण तिने फायनली कामिनीमुळे तो व्हिडिओ बघितलेला असतो. कारण इकडे अनिकाने हा सगळा उपद्व्याप केला आहे आणि हे सगळे फोटोज व्हिडिओ या नयनताराला पाठवलेत. आता ती काही बघत नव्हती त्यामुळे तिने थेट आता इकडे पाठवलं आहे कामिनीला नयनताराच्या घरी, जेणेकरून ती स्वतःहून तिला सांगेल की ते फोटो आणि व्हिडिओ बघ आणि ऋषी कुठे गेला आहे ते तुलाही कन्फर्म होईल. कारण तुला तर वाटतंय तो कुठेतरी बाहेर गेला आहे इंटरनॅशनल टूर वगैरे, पण बघ त्याची इंटरनॅशनल टूर कुठे चालली ते फक्त तू बघ. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र नयनताराचा पारा पूर्ण चढलेला आहे. तिला तर समजत नाही ऋषी आपल्याशी एवढं खोटं कसं बोलू शकतो आणि मुळात म्हणजे तो त्या कमळीच्या मागे जाऊच कसा शकतो, तेही मला खोटं बोलून. त्याला माहिती आहे मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. पण प्रेक्षकांनो, खरंच इथे ऋषीने जे केलं आहे ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय का? मुळात म्हणजे ऋषीचं कमळीवरती प्रेम आहे ते तर खरंच आहे, पण कमळीसुद्धा आता जास्त अति करते. कारण तिचं बिचाऱ्या ऋषीवरती प्रेम आहे की नाही हे मात्र ती काहीच सांगत नाही. पण ऋषी तिच्यासाठी आतापर्यंत किती आणि काय काय करतोय, पण तिला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे कमळीचं वागणं ते कुठेतरी आता सगळ्यांनाच खटकायला लागले. म्हणजे मान्य आहे नयनतारा तिच्याशी चांगलं वागत नाही, पण तरी तिने ऋषीला सांगून टाकावं एक तर हो किंवा नाही. पण तसं नाही, कमळी काही सांगतही नाही आणि काही म्हणजे तिचा निर्णय कडे कळवतही नाही. त्यामुळे ऋषी बिचारा त्याला वाटते कधीतरी कमळीला माझ्या मनातलं प्रेम समजेल. पण इकडे कमळी कशाचं सांगते, ती मात्र तिच्या सध्या धुंदीमध्ये एकतर तिच्या आबांचं दुःख तिला आहे आणि त्या अगोदर तिचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय ते तिच्या डोळ्यासमोर होतं. पण प्रेक्षकांनो, ऋषी मात्र आता कशा पद्धतीने कमळीकडून तिच्यावरचं प्रेम कबूल करून घेणार आहे ना, हे मात्र खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आणि खरंच तुम्हाला काय वाटते इथे नयनतारा आणि ही अनिका आता ह्या दोघांपर्यंत पोहोचेपर्यंत खरंच इकडे कमळी आणि ऋषी दोघंजण लग्न करणार की काय, हे खूपच मोठा ट्विस्ट असणार आहे. त्यातच आता अनिका तिलाही मात्र इकडे ही सरूचं खरं सत्य समजल्याने. कारण सरू ही साधना मावशी म्हणून इकडे ऋषीच्या घरी काम करत होती, ते सत्यसुद्धा ती आता नयनताराला सांगणार आहे. आणि मग मात्र नयनताराचा तर काय स्वतःवरचाच विश्वास उडणार आहे की खरंच काय काय होत होतं. त्या कमळीची आई आपल्याकडे मोलकरीण म्हणून कामवाली बाई म्हणून राहत होती आणि त्याचा आपल्याला कसलाही थांग पत्ता नाही. त्यामुळे काय ट्विस्ट असणार आहे, पुढे काय घडणार आहे, खरंच दोघांनी लग्न करून जायला हवं आहे का, काय पुढे असं घडणार आहे ते सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर प्रेक्षकांनो, पुढे सगळं जाणून घेऊयात. मुळात म्हणजे आता अनिका तिला काही इकडे गावात राहू शकत नाही, त्यामुळे सतत चिडचिड होत असते. त्यातच ऋषी तिच्याशी काही नीट वागत नाही, तो सतत इकडे कमळीच्या मागे मागे करतोय. यासाठी तिला जास्तच आता त्रागा होतोय, भांडण करावंसं वाटतंय. पण इथे कुणाशी करणार भांडण, कुणाला बोलणार, काय होणार सगळं तिच्या डोक्यात तिला समजत नाही काय चाललंय ते. त्यामुळे अनिका म्हणत असते, काय ऋषी, खरंच मी तुझ्यावरती इतकं प्रेम करते, पण तुला माझ्या प्रेमाची कधी कदर समजणार आहे, कधी सांगणार आहे. इकडे मात्र ऋषीच्या मनात कमळीने ठाण मांडून बसली. त्यामुळे ऋषी साधा अनिकाकडे डुंकूनही पाहत नाही. त्याच्या मनात कधीच अनिका नव्हती. अनिकानेच खूप मोठा गैरसमज करून घेतला होता की ऋषीचं आणि तिचं लग्न होणार आहे. पण हे सगळं खोटं आहे. कारण हे सगळं कामिनीने तिच्या डोक्यात भरवलं होतं की तुझं आणि ऋषीचं लग्न होणारच आणि आत्तासुद्धा ती ऋषीचीच बायको होणार आहे असं तिला सतत सांगत असते. पण इकडे ऋषीने मात्र ठाम निर्णय घेतला आहे, काही जरी झालं तरी मी लग्न करणार तर कमळीशीच. आणि तिकडे आईला कसं समजवायचं, काय करायचं हे सगळं मी बघेन. आता मुळात म्हणजे ऋषी चक्क इकडे कमळीच्या आईशी म्हणजे सरूशीसुद्धा बोलला यावरती की
मला खूप आवडते आणि खरंच तिच्यासारखी मुलगी मी कुठे म्हणजे कुठेच पाहिली नाही. दुसऱ्यांचा विचार करणारी, स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करते. खरंच तुम्हाला वाटतंय का एवढी मुलगी कुठे चांगली असेल म्हणून? प्रत्येक वेळेस कधीही स्वतःचा विचार करत नाही, प्रत्येक वेळेस समोरच्याचा विचार करते. त्यांना काय वाटेल, त्यांना आपल्यामुळे वाईट तर वाटणार नाही ना. आणि खरंच अशी मुलगी आमच्या घरात सून म्हणून आली तर वाईट कसलं त्यात. खरंच आईलाही खूप आवडेल. पण कसं आहे ना, सध्या आईचा खूप जास्त गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो गैरसमज दूर होईल आणि ती कमळीला मनापासून सून म्हणून स्वीकारेल असं खरंच मला वाटते. पण यावरती मात्र सरू ती म्हणत असते, ऋषी बाबा खरंच खरंच नयनतारा मॅडम त्या स्वीकारतील माझ्या कमळीला. पण तुमचं तिच्यावरचं प्रेम बघून मला खरंच काळजी मिटली माझी. आता हे सगळं तर कमळी आणि निंगी या दोघींनीही ऐकलंय. मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, काही जरी झालं तरी निंगी बिचारी कमळीची एवढी काळजी करते, एवढी तिची काळजी घेते ना, अगदी तिच्या जीवाला जीव देते. आता कमळीला हे असं सगळं कमळीबद्दलचं बोलणं ऐकून चिंगीला तर एवढा काही आनंद झाला आहे ना, ती मात्र ते कमळीला समजावं लागते. कमळे अगं खरंच बघ ना गं, ऋषी सरांसारखा मुलगा तुला कधी शोधूनही सापडणार नाही. कमळी मात्र तिथून तशीच निघून गेली. तिला तर समजतच नाही. इकडे निंगी मात्र रडून रडून त्याला समजावत असते की प्लीज प्लीज कमळे काहीतरी विचार कर गं, परत अशी संधी कधीच नाही येणार आणि असा माणूस तुझ्या आयुष्यात परत कधीच नाही येऊ शकत. आता या सगळ्यांमुळे मात्र कमळीच्या मनात खूप घालमेल चाललेली असते. एकीकडे तिला तिच्या आबांचं दुःख, दुसरीकडे तिचे स्वप्न आणि आता तिसरीकडे प्रेम प्रकरण. काय करू काय नाही, कमळीचा पूर्णपणे गोंधळ उडून गेलाय. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यातच इकडे निंगी तिला समजावत असते की अगं ती अनिका खरंच किती वाईट मुलगी, तुला तर माहिती ना. आणि ती जर ऋषी सरांच्या आयुष्यात गेली, त्यांच्या घरात गेली तर त्यांचं काय होईल पुढे, तुला समजतंय का? त्यामुळे कमळी आता काहीतरी निर्णय घ्यायचा असा ठरवते. त्यातच ऋषीने तर चक्क गावात शाळाच उघडून ठेवली, मुलांना शिकवत असतो. आता हे सगळं बघून कमळीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला आहे आणि ती चोरून इकडे सगळ्या मुलांचं आणि ऋषीचं बोलणंसुद्धा ऐकते. ते मुलं मात्र कमळीवरती एवढं विश्वास दाखवतात की आमची कमळी दिदी ती गेली ना मुंबईला, ती आल्यावर खूप मोठी शाळा उघडणार आहे आमच्यासाठी. आणि त्याच वेळी मात्र कमळी ठरवते, काही जरी झालं ना तरी आता मी माझं सपान पूर्ण करणार आणि तेही मुलांसाठी. आबांनी सांगितलं होतं ना, गावात एक शाळा बांध. मी लवकरच माझं सपान पूर्ण करून गावात एक खूप मोठीच्या मोठी शाळा, कॉलेज सगळं सगळं करणार. पण प्रेक्षकांनो, आता मात्र कमळी तर जायला निघणारच आहे. पण त्यातच इकडे सरूचं सत्य अनिकाला समजलंय. अनिका काही शांत बसणार यातली नाही. दुसरीकडे कामिनीने नयनताराच्या घरी जाऊन बॉम्ब फोडलाय. आता सगळे सगळे सत्य एकत्रच बाहेर येणार आहेत. आणि मुळात म्हणजे आता नयनतारा एवढा जास्त त्रागा करायली आणि इथे इथे मात्र रोहितला तर तेवढंच पाहिजे होतं. काय करून त्याला नयनतारा आणि ऋषी या दोघांमध्ये मतभेद निर्माण करायचे होते, जेणेकरून दोघंही एकमेकांच्या विरोधात जातील. आणि मग काय, आता तसंच होताना सगळं दिसतंय. राधिका मात्र रोहितला समजावत असते की रोहित प्लीज असं का करताय तुम्ही? मुळात म्हणजे ऋषी आणि आई या दोघांमध्ये अहो का तुम्ही भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय? पण इथे रोहितच उलट तिच्यावरती रागवतोय. काय तुला काय वाटतं मी भांडणं लावतोय? का का वाटते असं सांग ना. इथे बिचारी राधिका खरंच तिने सगळं खपवून घ्यायला नाही पाहिजे. मुळात म्हणजे असा अत्याचार तिने सहन का करावा आणि त्यात तिची काहीच चूक नाही. मुळात म्हणजे ती सगळं सत्याच्या बाजूने उभारण्याचा प्रयत्न करते, सगळं सत्य सांगायचा प्रयत्न करते, जे की रोहित सगळं लपवून ठेवतोय आणि काहीतरी भलतंच समोर करण्याचा प्रयत्न करत होता. आता या सगळ्यांमुळे मात्र राधिकाला तर रोहितचा चांगलाच ओरडा बसलाय. त्यातच इकडे रोहित आणखीनच इकडे आगीत तेल ओतण्याचं काम करतोय. बघ ना मॉम, अगं ऋषी मला वाटलं होतं खरंच तो कुठेतरी बाहेर गेलाय, रिलॅक्स होत असेल, पण नाही, तो मात्र गावी त्या कमळीच्या गावी गेलाय. अगं तिथे ती कसली घाणेरडी कामं करतोय. इथे मात्र रोहित आता जास्तच आग लावण्याचं काम करतोय. त्यातच इकडे अनिका मात्र मुंबईला येऊन आता इकडे ह्या सरूसुद्धा खूप मोठं सिक्रेट सांगणार आहे की तुमच्याकडे राहणाऱ्या त्या साधना मावशी कोण होत्या, स्वयंपाक करणाऱ्या, ती त्या कमळीची आई, त्यांनीसुद्धा तुम्हाला फसवलंय. आणि मग तर नयनताराचा आता जास्तच पारा चढलेला आहे. तिला ते समजत नाही काय करू काय नाही. आत्ताच्या आत्ता ऋषीला फोन करून ती बोलवून घेते, काय करून मला आत्ताच्या आत्ता तू घरात पाहिजेस म्हणून.
आता प्रेक्षकांनो, इथेच खूप मोठा धमाका होणार आहे. कमळी तर आता ऋषीसोबत जायला मुंबईला निघालीच आहे. पण अनिका घरी जाऊन मात्र इकडे या कामिनीला सुद्धा सांगणार आहे की ऋषीच्या घरी होती ना ती कामवाली, तीच कमळीची आई. आणि त्यामुळे परत इकडे कामिनी कशा पद्धतीने आता गौरीला शोधण्याचा प्रयत्न करते. खरंच तिच्या हाती लागणार का परत एकदा सरू? आणि पुढे काय होणार? कशा पद्धतीने आता नयनतारा मात्र कमळी मुंबईत येताच चांगलेच तिला धडा शिकवण्याचं ठरवणार आहे. आणि ऋषी आणि ही नयनतारा या दोघांमध्ये आता खरंच चांगले वाद होणार का? कारण इकडे मात्र ऋषीने कमळीला प्रपोज केले, म्हणजेच तिच्या आईजवळ मनातलं सगळं बोलून दाखवले. त्यामुळे पुढे काय घडणार आहे खरंच? तो आता त्याच्या आईसमोर हे विषय मांडणार का की कमळीच माझ्यासाठी परफेक्ट मुलगी आणि मला लग्न करायचं आहे तर फक्त तिच्याशी? सगळं पुढे जाणून घेणार आहोत. का कमळी आणि ऋषी हे दोघंजण तिकडून लग्न करूनच येणार आहेत, दोघं एकत्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी? असंही होऊ शकतंय. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.